नमस्कार, मी स्मार्ट शेतीचे डॉक्टर वीरकुमार पाटील। आज आपण लाईव्ह असं आंब्याच्या बागेमध्ये आलेलो आहोत। आंब्याची बाग आहे। गुलाबी थंडीचा आस्वाद घेत आपण आता डिसेंबर एंडकडे वळत आहे आणि येणाऱ्या नव्या वर्षाच्या स्वागतासाठी आपण तयार आहोत। आंब्याची मोहर प्रक्रिया ही ऑगस्टपासून चालू झालेली असते। तिथून तो सूक्ष्म मोहर यायला चालू झालेला असतो। तिथून तो सूक्ष्म मोहर हळूहळू डेव्हलप होत त्याच्यात वृद्धिंगत होत तो सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या महिन्याकडे जात जानेवारी पहिल्या आठवड्यापर्यंत मोहर येत जातो। काही ठिकाणी पाण्याचा ताण, वाऱ्याचा ताण, खरा हव्याचा ताण, समुद्र किनाऱ्या बागा ज्या असतात त्यांना लवकर मोहर येतो, परंतु पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी हा मोहर हा लेट किंवा वेळाने येत असतो। तर त्याच्यामध्ये आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन ही चांगल्या प्रकारे केलं पाहिजे। आज 16 अन्नद्रव्य आपण त्या पिकाला दिली पाहिजेत। काही ठिकाणी आपण कल्टार अर्थात पॅक्लोब्युट्राझोलचा सुद्धा वापर या आंब्या बागामध्ये आपण केला पाहिजे। कारण हापूस हे जर आंब्याचं पीक घेतलं हे अल्टरनेट बेरिंग म्हणजे एक आड एक वर्ष फळ देणारं पीक आहे। त्यामुळं जिबरलिन सिंथेसिस हे कमी होतं। त्यामुळं पॅक्लोब्युट्राझोलचा अर्थात कल्टारचा वापर हा त्या ठिकाणी केला पाहिजे। सरासरी त्या आंब्याच्या पिकाला 25 ते 30 मिली पॅक्लोब्युट्राझोल अर्थात कल्टार हे टाकलं गेलं पाहिजे। मोहर येताना आपण जिबरलिक ॲसिड अर्थात 0.001% जिबरलिक ॲसिड वापरलं तर मोहराला चालना चांगल्या प्रकारे मिळते। त्याच्यानंतर आंबा पिकामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य याचा वापर खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो। याचा वापर जर केलात तर ओव्हरऑल ग्रोथ येण्याची जी कॅपॅसिटी झाडाची आहे ती वाढते। याच्यामध्ये वॉटर सोल्युबल अर्थात विद्राव्य खत 13-40-13, 0-52-34, 13-0-45 अर्थात पोटॅशियम नायट्रेट, बोरॉन याचाही वापर आपण आंब्या पिकामध्ये केला पाहिजे। अशा प्रकारे आपण खताचं, कीटकनाशक, बुरशीनाशकांचं चांगल्या प्रकारे नियोजन करून आपण आंबा पीक हे चांगल्या प्रकारे घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये फायदा मिळवू शकता। इथंच थांबूया। मी स्मार्ट शेतीचे डॉक्टर वीरकुमार पाटील स्मार्ट शेतीचे डॉक्टर आहे, तर नो प्रॉब्लेम। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान, जय विज्ञान। धन्यवाद।